नमस्कार. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठी बातमी. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण सध्या आयोगाचे काम नेमके कुठपर्यंत पोहोचले आणि अंतिम अहवाल नेमका कधी येणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8व्या वेतन आयोगाची सुरुवातीपासून आतापर्यंतची संपूर्ण टाइमलाईन पाहणार आहोत. सर्वप्रथम 16 जानेवारी 2025 रोजी केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा केली. या आयोगाचे मुख्य काम म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या वेतन, भत्ते आणि पेन्शन यांचा पुनरावलोकन करणे. यानंतर 17 एप्रिल 2025 पासून आयोगासाठी स्टाफ आणि प्रशासनिक व्यवस्था तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पुढे 28 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्र सरकारच्या कॅबिनेटने आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच कामाचा अधिकृत आराखडा मंजूर केला. 3 नोव्हेंबर 2025 रोजी सरकारने 8व्या वेतन आयोगाची अधिकृत अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार आयोगाला 18 महिन्यांच्या आत अंतिम अहवाल सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर आत्ताच लाईक करा. आता पाहूया 2026 मधील स्थिती. 2026 मध्ये आयोगाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले. 25 फेब्रुवारी 2026 रोजी कर्मचारी संघटनांच्या JCM समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये कर्मचारी संघटनांनी आयोगासाठी मेमोरँडम आणि मागण्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. यानंतर 5 मार्च 2026 रोजी आयोगाने कर्मचारी, पेन्शनर्स आणि तज्ज्ञांकडून सूचना आणि मागण्या मागवण्याची प्रक्रिया सुरू केली. या सूचना सादर करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 होती. आता यापुढील टप्प्यात आयोग कशा प्रकारे काम करणार आहे ते पहा. पहिले, कर्मचारी संघटनांसोबत बैठक. दुसरे, मंत्रालय आणि विभागांसोबत चर्चा. आणि तिसरे, वेतन रचना आणि आर्थिक अभ्यास. हा संपूर्ण टप्पा मे 2026 ते डिसेंबर 2026 पर्यंत चालण्याची शक्यता आहे. यानंतर जानेवारी 2027 ते जून 2027 दरम्यान आयोग आपल्या अंतिम शिफारसी तयार करेल आणि अंदाजानुसार जुलै 2027 मध्ये आयोग केंद्र सरकारला आपला अंतिम अहवाल सादर करू शकतो. अहवाल आल्यानंतर सरकार त्याचा सखोल अभ्यास करून कॅबिनेटमध्ये मंजुरी देईल. ही प्रक्रिया साधारण 3 ते 6 महिने घेऊ शकते. म्हणूनच नवीन वेतन संरचना 2027च्या शेवटी किंवा 2028च्या सुरुवातीला लागू होण्याची दाट शक्यता आहे. पण थांबा, एरियर्सबद्दल एक महत्त्वाची माहिती आहे. तज्ज्ञांच्या मते ही वेतनवाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू मानली जाऊ शकते. म्हणजेच जरी अंमलबजावणीला उशीर झाला तरी सरकारी कर्मचाऱ्यांना 1 ते 2 वर्षांचा एरियर मिळण्याची शक्यता आहे. तर ही होती 8व्या वेतन आयोगाची संपूर्ण टाइमलाईन आणि सध्याची स्थिती. जर तुम्हाला लेव्हल 1 ते लेव्हल 18 पर्यंतचा संभाव्य पगार किती वाढेल हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.